मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तिसरा, आता जाणाराच्या माऊलीच्या भेटीला संध्याकाळी। बघा तयारी चालू आहे। उठा उठा पाऊस जोरदार पडत आहे। पाऊस बघू शकता जोरदार पडत आहे। कंटिन्यू पाऊस पडत आहे। देवा पाऊस मागितला होता, वादळ नाही म्हणून लेट झालेला आहे। पाऊस एकदम जोरात पडल्यामुळे आम्ही थोडेसे थांबलेलो आहे आणि लेट निघत आहे। 3 वाजता निघायचं होतं, आता 6 वाजलेले आहे। थोडासा पाऊस अजून कमी होऊ दे, मग आपण आपल्या वारीला सुरुवात करू। बायको बघितले पाऊस खूप खूप पडत आहे, त्यामुळे आम्ही जे 4 वाजता चालायचं होतं आता 5 वाजले आम्हाला चालायला। रामकृष्ण हरी कल्पन करू सांगतो। चला कोराच्या पिऊया, कोराच्या। चला मित्रांनो आता कोराचा घेऊया। पाऊस थोडा थोडा कमी होत आहे। आता कमी हो की नाही हो, आपल्याला निघायला तर लागेल। जास्त उशिरा इथे थांबून काय उपयोग नाही, कारण की आपल्याला आपल्या आईकडे जायचं आहे, उशिरा माऊलीकडे जायचं आहे। महाराज की बजरंग बली की स्वामी समर्थ महाराज की हर हर जय। चला भरपूर पाऊस पडत आहे, तर पावसातच आपल्याला निघावं लागेल। कारण की तुम्हाला माहिती असेल, प्रॉपर्टी मालमत्तेचे वारस सगळेच असू शकतात, पण आपण आपल्या कर्माचे मालक स्वतः असतो। आपण जसे दुसऱ्यासोबत वागतो, घुमून फिरून तसंच आपल्यासोबत पण होतं। म्हणून कर्म कसे पाहिजे, चांगलेच पाहिजे। आपण संकटात असू ना, आपण संकटात, तर आपली चिंता पांडुरंगाला असली पाहिजे, आपल्याला नाही। असे कर्म ठेवा, पांडुरंग। चला आता वारीला सुरुवात होते। पाऊस भरपूर जोरात आहे, मुसळधार आहे, पाऊस चालू आहे। 3 तास थांबलो, पाऊस काही थांबला नाही। संकट किती येऊ दे, पांडुरंग आमच्या पाठीशी आम्हाला माहित आहे। चला आता निघूया आणि वारीला सुरुवात करूया। चहा नाश्त्याची वेळ झालेली आहे। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली। चला 7 वाजून 29 मिनिटं झालेले आहे। 6 वाजून 15 मिनिटांनी प्रवास सुरू केलेला आहे। एकदम जोराचा, इतका जोराचा पाऊस आहे की समोर तर नीट दिसत पण नाही। एवढा एकदम बघू शकता पाऊस, बघा हा पाऊस। स्वप्नील केवढा पाऊस आहे, व्हिडिओमध्ये कमी दिसत असेल, आयफोन आहे ना, कमी दिसत असेल। पावसात मध्ये मध्ये झटका येतो, बोलते बडी बडी झटके। एवढा पाऊस येतो की पुढचं दिसत नाही। आपण पांडुरंगाकडे पाऊस मागितला होता, पण एवढा पाऊस, हे वादळवर आलं। त्याला काही नाही, कितीही संकट येऊ दे, चालत राहायचं। आता नाश्ता करूया, थोडीशी ऊर्जा घेऊया। आज शेव आहे, शेव खायला, शेव खाऊ, थोडीशी एनर्जी बनवू आणि परत भर पावसात चाल मारू। अयोध्या नगरी ही तर आहे माझी पंढरी, ही तर आहे माझी पंढरी। नाश्त्याला काय मामा? शेव 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 आहे आजचा नाश्ता, शेव। पाऊस एवढा फास्ट पडतो आहे की बॅकग्राऊंडला पावसाचाच आवाज येत आहे। नाव तुझे घेता देवा होई समाधान। काय बोलतात ओपनिंग? नाश्ता आला, शेव। रामकृष्ण हरी। कृष्णारी माऊली। भरपूर मुसळधार पाऊस पडत आहे। श्री मार्तंड बुधा गल्ली वारकरी मंडळ। आता आपण निघत आहोत सरळ महाडच्या मार्गे खोपोली। आपलं तिथे विठ्ठल मंदिर आहे,
दुपारचं जेवण आपलं तिथे होईल. दुपारचं जेवण झाल्यानंतर दुपारी 2 तास आराम करून आपला सरळ हा घाट चढायचा आहे. आपल्या आई एकविरेच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाचा नाचा. राहिले ना सगळे. खतरनाक. बघा कसे पावसात चालतात सर्व वारकरी. मोनीसे ट्रॅफिक हँडल करत आहे. ट्रॅफिक झालेले आहे खूप. बघा कॅब घातलेली आहे आणि मग तिथे मुक्काम असते तिथे बर्फाचं पण काम करते मोनी. टोपी घातलेली आहे बर्फवाल्यांची. जिथे मुक्काम असते तिथे बर्फाचं पण काम करते. पार्ट टाइम जॉब चालू आहे इथे. आपला मोनी चिखले त्यांना सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा. त्याला ब्रेक झालेला आहे 9:09 वडापाव वडापाव वडापाव. चला आता वडापाव खाऊया. आपला मुंबईचा फेमस वडापाव. लपून बोला बी तर मला वाटते आज आपण महाडचा गणपती जो आपला मार्ग मोकळा झालेला आहे तिथे आपण वडापाव खात आहे. श्री मार्तंड बुधागल्ली कोळी समाज संस्था. मला जा ना अजून तर आता कुठे कुठे जायचं आपल्याला? वर्धवी नाही दर्शनाला. बाप्पांचं दर्शन आणि भोपळा विठोबा महाराजांचं दर्शन करायला कोण कोण येत आहे? सगळ्यांच्या देवाची मी माझ्या देण. आता कुठे जायचं आहे? रामकृष्ण हरी सिद्धिविनायक गणपतीकडे चाललो आम्ही महाडच्या. तिथून कुठे जायचं? तिकडून पुन्हा रिटर्न आम्ही खोपोली येणार. खोपोली. हो हो. तर तिकडे चिखल वगैरे असतं म्हणून आम्ही तिकडे नाही जाणार. तिकडे परत येणार. चला जाऊया आता. अध्यक्ष महोदय संदेश भाऊ लाकडे. नाही ना आता महडच्या आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. महडवरून बोंबला विठोबा. त्याच्यानंतर आम्ही खोपोली आम्ही मुक्कामाकडे जाणार दुपारचे. तिकडनं डायरेक्ट एकविरा. आता आम्ही सरळ जाणार आहे. आता सरळ जातील. आम्ही त्या महडच्या गणपतीकडे चाललं देवाचं दर्शन घेऊन मग पुढच्या वाटतात. चला चला. लाड लाड करून आम्हाला नेलं पंढरीला. आम्हाला नेलं पंढरीला. नेलं पंढरीला. आम्हाला नेलं पंढरीला. चला आता लवकरच जाऊ. लोणावळा घाटात अवघड वाट. बाप देवांची भक्ता नसतात. आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन मी पंढरी चाललो पायी पायी. मंगलमूर्ती महाडच्या गणपतीच्या. आमचा मोनी चिखले लय खुश झालेला आहे. बोंबल्या विठोबाचं दर्शन. पाऊस बघ पाऊस. पकडत्या पाऊस. आता आपण आलेला आहे महडचा गणपती. आता त्याचं दर्शन घेऊन पुढे आता जाणार. पाऊस जोरात पडतो आहे. भरपूर आवाज येत असेल.
चला आता महाडच्या गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. फोटो वगैरे काढायला नाही भेटलेला आहे, तिथे मनाई आहे. आता आम्ही जाऊ भोकल्या विठोबा दर्शन करायला. फर्स्ट टाईम मी जातो आहे, लास्ट टाईम वारीला आलेलो तर मला माहीत नव्हतं तर मी गेलो नाही. तर यंदा जाऊया आणि दर्शन करूया. रामकृष्ण हरी. विराज एक मेली त्याला विचारिलं अस्तित्व कसं जगावं सांगतो तुम्हाला. अस्तित्व विराज विचार, विराज तूच विचार होता ना, आता आठवेला तो सांगतो. अस्तित्व कसं जगावं, कसं जगावं. समाजामध्ये आवाज बसला, समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाऊ नये असं मुलीने जगावं. समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाऊ नये असं मुलीने जगावं आणि आई वडिलांना कोणापुढे हात पसवण्याची वेळ येऊ देऊ नये असं मुलाने जगावं. आई बाप म्हणजे काय? आई बाप म्हणजे देवाविना देवारा. जगात फक्त खरे दोनच ज्योतिष आहे. जगात फक्त खरे दोनच ज्योतिष आहे. एक मनातलं जाणणारी आई आणि दुसरा भविष्य घडवणारा बाप. गणपती बाप्पा रामकृष्ण हरी. चाललेलं आहे बोंबल्या विठोबा. तर काय विचार होता? स्वप्नील भाई. हा बोला. आजकाल आपण कोणाला मदत करतो तर काय होते? स्वप्नील भाऊने मला सांगितलं धोका भेटतो. मुलीगत धोका भेटतो. तर त्यासोबत बोलतो बघ, पैसे उसने द्या पण जरा विचार करून द्या, कारण ते आपल्या कष्टाच्या घामाचे पैसे असतात. आपण देतो ना तर घेणाऱ्याने पण विचार करायचा, परत द्यायचे. कारण की पैसे उसने द्या पण जरा विचार करून द्या, कारण की आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागायला लागतात आणि समोरचा शेड बनवून तारखे व तारखा देतो पुढच्या महिन्यात, देतो पुढच्या तो अजूनपर्यंत दिलेले नाही, तारीख पे तारीख. म्हणून जरा पैसे विचार करून द्या. बस एवढंच सांगणार मी तुम्हाला. स्वप्नीला पण एवढंच सांगेन आणि तुम्हालाच एवढंच सांगेन. आवडलं असेल तर लाईक करा. तर विराज आता आपल्याला बोलत चालतच जायचं आहे बरोबर. पण मी अजून एक सांगेन, माणसाने मळकं असलं चालेल. मळ आहे ना, मळ तो घसला की निघतो, पण जलकं नसावं. जलणाऱ्यांची राख होल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने मळकं असावं पण जळकं नसावं. जळू नका. मला याची जळवाची होती, मला त्याची जळवाची होती. अरे पण आपली करपली ती, म्हणून जळू नका. मोनीश मी विचार करतो मोबाईल घेवायचा आहे. कोणचा घ्यावाचं? बघ मोबाईल कोणचा घेशील माहिती आहे? सॅमसंग आपला फेवरेट आहे. पण सॅमसंग घे, आयफोन घे, काय पण घे, पण जे आपल्याला जो यूज होईल त्याप्रमाणेच गेला पाहिजे. कारण की मोबाईलमध्ये आजकाल लय कॉम्पिटिशन आहे. तू आज अल्ट्रा घेशील, अल्ट्रा 20 डीजेवरचा डिझाईन बरोबर. तू बोलशील माझे दोस्त कसं आपल्या रील्स काढतो. तू बोलशील माझ्या दोस्तराकडे यो मोबाईल आहे, मी त्याच्यावरून भारी घेतो बरोबर. तुला त्याची जलवाची आहे, त्या दोस्तराची जलवाची आहे. ते जलवितो EMI भरतो तुझी करपेल, तुझ्या बापाची पण करपेल. मग ते जरा विचार करून घ्या. आणि जर घेवायचाच असेल मागडा फोन, ते मी एकच सांगेन, सर्वांना एकच सांगेन, तुम्ही 2-2 लाखाचे काय 5-5 लाखाचे मोबाईल घ्या, पण स्वतःच्या हिमतीवर. बापाच्या जीवावर कसल्या करता गोष्टी? अरे बापाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. माझ्या मुलाने 5 लाखाचा मोबाईल घेतला, एवढं केलं तरी बस झालं. आवडलं असेल तर रामकृष्ण. चांगला सल्ला दिला मोनीश चिखलेने. आवडलं की नाही? तर माझी जीवा भावरी आहे, काय पण बोलतो. चुकलं तर माफ करा, आवडलं तर लाईक करा. पहिले मस्त आहे बघ वातावरण, क्लायमेट बघ. मोनीश भाऊ नाही बोलतो थोडं बोल. कसा आहे माहिती विराज, कसा आहे आजकाल दुसऱ्याची हडपलेली संपत्ती, त्याच्यावर पोचलेली संतती कधी माणसाला आयुष्यात सुखाची झोप देत नाही. स्वकष्टाने कमवलेले एकच गुंठ पिढ्यानपिढ्या कधी उपाशी मरू देत नाही. आणि दुसऱ्याचं हडपलेलं अख्खं रान पिढ्यानपिढ्या सुखाची झोप तुम्हाला देणार नाही. वैकुंठ भूमी.
शेवटी माणसाला कुठे जायचं असते? पहिल्यांदाच दर्शन घेतलेलं आहे बोंबल्या विठोबा, म्हणजे पंढरपूरची आठवण आली. सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही कधी आले की या, नक्की दर्शन करा. जीव तुरला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. 12:30ला पोचलेलो आहे, बघू शकता. सका हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. आता थोडीशी विश्रांती करूया, नंतर आपल्याला निघायचं आहे लोणावळा कार्ले डोंगराला एकविराईच्या दर्शनाला. तिथे आपली वस्ती आहे, तिथे भेटू आपण नंतर. आता थोडासा आम्ही करतो आहे रेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आता मस्तपैकी आपण जेवूया, पेट पूजा करूया आणि निघूया लोणावळ्याला. कारण की वर्धविनायकाचं दर्शन आणि धाकटी पंढरीचं दर्शन घेण्यात आमचा भरपूर गेलेला वेळ आम्हाला आराम वगैरे करायला भेटलेला नाही. आता जेवून तसंच आम्हाला निघायचं आहे. आता हे आमची अन्नपूर्णा मावशी, हीच आमची आई, हीच आमची साई, हीच आमची विठू माई. नको बाबा. जेवायला बसला. विराज, कसं आहे जेवण? मस्त आहे. व्हेज बिर्याणी, सोऱ्याची बिर्याणी खतरनाक. काय बोलता, आता आपल्याला कुठे जायचं आहे लगेच? आता आपण एकदा रेस्ट करून डायरेक्ट ओपोलीचा घाट करून एकविरा देवीचं दर्शन. रेस्ट करायचं की डायरेक्ट निघायचं आहे? रेस्ट निघायचं की डायरेक्ट? रेस्ट बीटची वार्ता करू नको, वॉटर पाहिजे खायचं घे. आता रेस्ट भेटला तर थोडं बरं झालं असतं, म्हणजे आता डायरेक्ट जायचं. कारण की देवीचं दर्शन करायचं आहे, म्हणजे आतुरतेने वाट बघत आहेत कधी एकविरायच्या पायथ्याशी जाऊ, कधी एकविरायच्या गाभाऱ्यात जाऊ, कधी आम्ही दर्शन घेऊ. तिथे दर्शन झालं, पंढरीसाठी आम्ही जायला मोकले. जेवण एक नंबर झालेलं आहे. आजीने आज बिर्याणी बनवली. बिर्याणी मी खरंच चांगली होती. आणि आता आम्ही आज मुक्काम करून आमचं 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही एकविरीसाठी प्रस्थान करणार इकडून. बस, दुसरं काय. चला आता निघायची तयारी करूया. रामकृष्ण हरी माऊली. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला